पाठीमागून उजेडत आहे म्हणून तात्पुरतं मी बंद केलंय। चला आता उद्या आहे आषाढी अमावस्या, उद्या दीपपूजन, त्याच्या आदल्या दिवशी एक वार पुन्हा मटण आणलेलं आहे आणि तिकडे बहीण येऊ राहिलेली आहे, तिचे मिस्टर येऊ राहिलेले आहे, तर तिकडे चालू आहे। तिकडं म्हणजे तेव्हा ते पण एक कारण होतं आणि दुसरं म्हणजे उद्या आता त्याच्यानंतर श्रावण महिना पूर्णभर काही खाताच येणार नाही म्हणून आजचं मटण। चला आता मी घेते करून। तसं महिनाभरच जाणार आहे असं नाही का वर्षभर खायचं नाही, पण मग असं वाटतंच ना। चला एक वेळेस असं होतं की मी अजिबात मटणच खात नव्हते, काहीच नाही होते खात, म्हणजे मांसाहारच करत नव्हते जवळजवळ किती वर्ष, काही वर्ष। त्याच्या अगोदर खात होते म्हणजे पण मी बंद केलं होतं। पण त्यानंतर मग आता मी जशी मी डॉक्टरकडे गेली ना, मी ह्याचं सायटिकाचे ते आपलं कमरेचं माझं जे हे त्याचे गोळ्या वगैरे चालू केल्या होत्या, तर मला सांगितलं होतं की मटण खावं लागेल, तर मग तेव्हापासून मग मी सुरू केलं। पण सुरुवातीला असं वाटलं नाही खावं। तर आता मॅरिनेट केव्हाचं करून ठेवलं होतं आणि आज असं आहे की लाईटच नाही आहे, लाईट कधीची गेली आहे, साऱ्या सकाळपासून लाईट गेलेली आहे आणि अजून लाईटीचा पत्ता नाही आहे। आता लाईट कधी येईल काय माहिती, आणि बॅटरी तर अगदी 10% आहे आणि माझं एडिट करायचं राहिलेलं आहे, म्हणजे आता उद्या टाकायचं आहे लॉग। हा काही उद्या नाही पडणार, हा आता बनवते तो पडेल कधी, पण जो आता उद्या पडायचा आहे तो अजून एडिट करायचा राहिलेला आहे। लाईट आली तर ठीक, आता हे पाट्यावर वाटून आणलं मी। आता मस्त तेल टाकलंय आणि आणि हा व्हिडिओ पडेल बहुतेक श्रावण महिना सुरू होईल तेव्हा पडेल, आता दिसणार नाही असं आहे ना। मी दरवाजा उघडते, असं आहे तरी खिडक्या भरपूर आहे, पण मागची खिडकी काय उघडता येत नाही मला, काय करावं आता ते कारण माहितीच। मस्त याचं सूप कोणाला आवडतं बरं? हे याच्यामधून जे सूप तयार होतं ना ते मला खूप आवडायचं लहानपणी, तर आम्ही सूप खूप आवडीने प्यायचो आम्ही। आणि आज विशेष म्हणजे मी याच्यामध्ये ना हे टोमॅटो पण टाकणार आहे, टोमॅटो टाकून करणार आहे। लाईटीची वाट पाहू राहिली, काय करावं, लाईट नाही आहे। आता हा सगळा पसारा आवडते जरा। चला मग, आणि याबरोबर बनवणार आहे मी अर्थात भाकरी। आता भाकरीसुद्धा खायला, आता भाकरीसुद्धा मी अख्खकडनं पीठ घेऊन आलेली आहे बाजरीचं, आणि बाजरीची भाकर, आणि हे खाणार आहे। भात केला तर करेल। चला लाईट आत्ता आली। हे जे मटण आहे हे शिजून झालेलं आहे, भात पण करून घेतला मी, मटणाचा मसालाही वाटून झालेला आहे। आणि आता हे जे तेल आहे ना, आता यामध्ये तेल टाकून आता मस्तपैकी मटण आता फोडणी देते, आणि त्यानंतर मी बाजरीची भाकरी बनवणार आहे। मस्त खमंग असा वास येऊ राहिलेला आहे, वाव। ह्याच्यातच सगळा मसाला टाकून घेतलेला आहे, पुन्हा मी हे टाकलेलं आहे, गरम आहे मस्तपैकी। आता फोडणीला टाकून दिलेलं आहे हे मटण। खूप शिजवले मी, इतकं शिजवलं आहे ना, अख्खा म्हणजे काय म्हणतात सगळं झाल्यासारखं झालेलं आहे, पण मला असं शिजवायचं होतं। नंतर काय होतं ते चावलं जात नाही ना, कधी कधी कच्चं राहतं, त्याच्यामुळं खूप शिट्ट्या घेतल्या मी। चला गवत जेवढं होतं ना तेवढं काढून घेतलेलं आहे मी आत्ता मगाशी, आणि म्हणजे आंघोळीच्या अगोदर। तर आता स्वच्छ झालेलं आहे, पण पाठीमागचं राहिलेलं आहे। अक्काची सारी कामं आवरलेली आहे, आणि आज आहे दीपअमावस्या, तर अक्काने सगळी घरं बिरं सगळी पुसून घेतलेली आहे, सगळं स्वच्छ केलेलं आहे। आता घरात जाता येणार नाही आपल्याला, ते काय ओलं ओलं दिसतंय। आजची तिची रांगोळी। आपली मणी, आता मी इतक्यातच जाऊन आली तिकडून ना, दूध घेऊन आली, तर मणी माझ्या मागं चालती। आता पिले का? हो अजून पाहिजे,
किती गवत काढावं तेच आहे. गुलछडीला काय आता मस्त इकडची टवटवीत तीन अशी छान असे मस्त, कारण पाणी भरपूर घातलेलं आहे. आणि कालच बहीण आली होती ना, तर बहिणीने रोपं दिले वांग्याची, तर वांग्याची रोपं लावून दिलेली. हे पहा इथं एक लावून दिलेलं आहे आणि इथं पण लावून दिलेलं आहे. अजून तिथं 2 लावलेले आहे. आता हे पुन्हा म्हणजे गवत उगतच आहे, जाऊ दे आता काय करणार आहे, किती काढावा. आणि इथं 2 लावून दिलेले, काकांनी दिले लावून. आणि त्याच्यानंतर मी इकडं लावलेली आहेत या साईडला, म्हणजे इकडं नळी टाकली का पाणी जातच ना, आणि शिवाय सूर्यप्रकाश पण येतो. चला आता पप्पायांना काय झालं आहे, बुरशी आलेली आहे, अशी पांढरं दिसते, खाण्याजोगे पण राहिली ते आता, तरी मी धुतले बरं का. चला तर देवपूजा घेते करून. काय आज काही रांगोळी काढली नाही मी, रांगोळी काढायचा विचार होता, पाणी बिणी टाकलं मी, सगळं इकडचे उचललं, त्यात हे नंतर पडलेली फुलं आहे आणि सडाविडा मारला आणि मग रांगोळी काढायचा रद्द केला. खूप उशीर झाला आहे, जवळजवळ आता वाजले 9. चला आता देवपूजा घेते. हो वा 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 वा. म्हणजे आषाढ महिना जेव्हा सुरू झाला होता तेव्हा नाही सॉरी, आषाढ एकादशी होती ना त्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी जो पाऊस झाला त्याच्यानंतर आषाढी अमावस्या, म्हणजे आज गटारी अमावस्या आहे. आणि गटारी अमावस्येच्या दिवशी हा पाऊस पडत आहे. म्हणजे जाता जाता ह्यावेळेस म्हणतात की आषाढ महिन्यामध्ये खूप धो पाऊस असतो. त्याच्यानंतर तो आता श्रावण महिना लागल्यानंतर आता तुम्हाला माहिती कसा पाऊस सुरू होईल, है की नाही. उन्हात पाऊस, थोडा पाऊस. आता पावसाचा अंदाजही सांगता येत नाही, पहिल्यासारखं राहिलं आहे का. पहिले पाऊस असे दिसायचे, धो 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 धो, लहानपणी अनुभवलेला पाऊस आता दिवसेंदिवस वेगवेगळे रूपं दाखवत आहे. कधी वर्षभर पडतो, कधी उन्हाळ्यात पडतो, कधी हिवाळ्यात पडतो. आता पडावा म्हणा, आहे की नाही. हे असे पिकांना चांगलं आहे. अजून आपल्याला येतं फुलं यायची आहे, शेंगा यायच्या आहेत, अजून भरपूर. आत्ताशी तर कुठं 2 पाऊस भेटले याला पेरल्यानंतर या सोयाबीनला. पडा आता चांगला, म्हणजे कसं छान असं ओलं केलं आहे बरं का, फक्त ओलं केलेलं आहे. उगू दे बाबा गवत, आहे हरकत नाही, गवत उगलं तरी चालन, पण पड आहे. मी काढायला गवत उचललं नाही मी, आळशी कुठली मी. आता पारिजातकाला भरपूर असे मस्तपैकी फुलं येतील ना जर असा पाऊस राहिला तर. आता मी काय केलं आहे, घराला म्हणजे पत्र्याला असं लिक्विड लावलेलं आहे. काय लावलेलं आहे म्हणजे काय लावलेलं आहे मी, आता अंधार आहे बरं का, लाईट गेली म्हणून सांगता येत नाही, दाखवता येत नाही आहे नीट. तर मी डिंक लावलेला आहे. खूप जर पाऊस धो पडला तर मला कळण हे गळतं की नाही गळतं. मग जर लागलंय जरी गळायला तर उपचार करायला दुसरा, आहे की नाही. एकाने नाही फरक पडला तर दुसरं. काय बाई पाऊस आहे उघडलं कोणीकडचं. नुसतं पानं ओले करून गेलाय, काय केलंय. चला वा 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 वा, क्या बात है. सुंदर, अतिसुंदर. प्रसन्न झाला आहे तुम्हाला पाहून. वा वा वा. मला आवडतो पाऊस. शेतीतील पिकांना, झाडांना, गुलमोहरांना फुलवणारा आणि तेवढ्याच मायेने वेड्या बाबळीला, बांधावरच्या रानफुलांना सुद्धा झुलवणारा.
मला आवडतो पाऊस. पाऊस आला की पावसाची गाणी कितीतरी मनामध्ये जे ओठावर येऊन टेकतात आणि गुणगुणायला सुरुवात होतं आणि त्याचबरोबर 4 का होईना ओळी मनामध्ये स्फुरल्या जातात. चला, आज दीप अमावस्या म्हणून आता हे सर्व मी काही केलेले मातीचे दिवे काही होते माझ्याकडं ते, आणि एक पंती माझ्याकडं, जास्त काही नाही आहे, निरंजन वगैरे असं काय म्हणतात ना ते समई वगैरे नाही आहे, तर आहे एक पंती आहे. आणि बाकीचे हे सर्व मातीचे दिवे मी सगळे घासले, स्वच्छ केले आणि फुलं वगैरे वाहिले. फक्त आता काय करायची, पूजा करायची. श्रावणापूर्वीच्या दिवसाला सर्वसाधारण गटारी अमावस्या म्हणण्याची पद्धत आपल्याला पाहायला मिळते. मात्र प्रत्यक्षात गटारी अमावस्या असा कोणताही सण आपल्या संस्कृतीत नाही आहे. हा अपभ्रंश असल्याचं दिसून येतं. याचं मूळ नाव आहे गतहारी असं आहे. आणि कणकेचा सुद्धा मी दिवा बनवलेला आहे, तर त्याची पण अशी पूजा करून घेते. आणि मग गत म्हणजे मागे राहिलेला आणि हारी म्हणजे आहार. श्रावणात आपल्याला जो आहार घ्यायचा नाही ना, अशा अर्थाने याला गतहारी अमावस्या म्हटलं जात असल्याचं सांगितलं जातं. मात्र आपल्याकडे या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि त्याला गटारी अमावस्या म्हणू लागले. गटारीचं अपभ्रंश झालेलं आहे गतहारीपासून. हे कोणाकोणाला माहिती होतं हे जरूर कमेंट करून सांगा. आता एक एक करून आपण पेटवून देऊया. आषाढ अमावस्या जी दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते, विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते. या दिवशी घरातले जे सर्व समई असतील, पंथी असतील, निरांजन असतील, त्याची पूजा केली जाते. आणि ही प्रथा पावसाळ्यामध्ये जो गडद अंधार असतो ना, आणि शिवाय मनामध्ये ह्या गडद अंधारामुळे हे असं दाट जे पावसाळ्याचं वातावरण असतं, त्याच्यामुळे काय होतं, मनामध्ये नकारात्मकता येते. ते दूर करण्यासाठी आणि श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी ही दीप अमावस्या केली जाते. आणि या दिवशी पितृतर्पणसुद्धा केलं जातं. चला, आता माझं सर्व दीपपूजन झालेलं आहे. आणि आता हे जरा थोडंसं अंधार पडला का, मग हा जो दिवा आहे ना, हा दिवा मी कणकेचा दिवा बाहेर लावणार आहे. तर आता हे आता पेटून देते आता ही संपेपर्यंत. आणि आता वाजले आहे जवळजवळ संध्याकाळचे 5:15 वाजलेले आहे. दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजे पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. ह्या दिवशी पितरांची पूजा केली जाते, त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. त्यामुळे काय होतं की घर जर पितृदोष असेल ना घरामध्ये, तर ते घरातील पितृदोष नाहीच होता. तर मी कसा कणकेचा दिवा बनवलेला आहे, तर पितरांसाठी आता हा मी दक्षिण दिशेला लावणार आहे आणि त्याच्यामध्ये तीळ पण टाकणार आहे. आणि हा दक्षिण दिशेला लावून दिलेला आहे. आणि पुन्हा म्हणजे तेल संपलं ना, तर पुन्हा मग रात्रीचा पुन्हा लावता येईल आणखीन तेल टाकून. तर चला अक्काचा बघूया. आणि मांडणी सर्व केलेली आहे, छानपैकी रांगोळी काढलेली आहे. दीपपूजा माझी राहिली रांगोळी म्हणा, आणि मी केली पण पूजा. आता तिची अजून पूजा होणार आहे, पण स्वयंपाक चालू आहे तिचा. आणि आता 5:30 वाजले ना, 5:45 6 ते 7 म्हटली ती टायमिंग, मग ती करण तेव्हा तुम्हाला दाखवली मी पूजा. आणि ती काय गडे असं दिसतंय, इतक्या वेळ ओरडत होता बरं का. मी आले, म्हटलं थांबायला तर थोडीशी क्लिप राहिली घ्यायची, घ्यायला उडून ते कटाळलं कू कू करून. चला आता आजचा व्लॉग इथपर्यंत संपवते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच छान व्लॉगमध्ये. आणि हे आलं म्हणून आत्ताच मोठं बोंबील खाऊन गेलं. आता श्रावण महिना सुरू झालाय ना, तर इतकी मज्जा येते बोंबलावर. म्हण बाय बाय, टेक केअर. बापरे, किती लांब लचक म्हटली, पाहिलं ना, सगळ्यांना म्हटली अयो.
तर सगळ्यांना ती काय म्हटली, बाय बाय, टेक केअर, आणि हाईप द्या, हाईप पॉईंट द्या म्हणा. हां म्हणा. आमच्या तुझी मी दिदी आहे ना, कोणी, ठीक आहे, मी जे असेल ती हाईप पॉईंट द्या म्हणा. ओके, तेव्हा ती म्हणते हाईप पॉईंट द्या. किती छान सुरात म्हटली की नाही. चला मग.